नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 37वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे वडिलांबद्दल असणार आहे. महात्मा गांधीजी असं म्हणायचे की जर तुम्हाला देश बघायचा असेल तर रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधनं तो तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला जनरलच्या डब्यामधनं प्रवास करणे गरजेचे आहे. हेच कारण असावं की त्यांनी आयुष्यातला बराचसा प्रवास हा जनरलच्या डब्यातनं केला. आता मी थोडासा भाग्यवान आहे, कारण मी माझ्या आयुष्यातला एकंदरीत प्रवासातला 50% प्रवास हा लालपरीनं म्हणजे एसटीच्या गाडीनं केला. तिथं आलेले अनेक अनुभव हे खरंच विचार करण्यासारखे. एकदा मला आठवतंय, मला कोल्हापुरातनं तासगावला जायचं होतं. गाडी यायला बराच वेळ झाला. शेजारी एक 40-50ला वडील माझ्या शेजारी उभारलेला होता. त्याला मुंबईला जायचं होतं. त्याचीही गाडी येत नव्हती, माझीही गाडी येत नव्हती. बऱ्याच वेळानं आमच्या गप्पा चालू झाल्या. बोलता बोलता त्यानं त्याच्या 2 मुलांचे फोटोज मला दाखवले. हे सगळं होत असताना त्याने एक तक्रार बोलून दाखवली की माझा पाय खूप दुखतोय आणि मला गडबड आहे आणि गाडी काही येत नाही. थोड्या वेळानं गाडी आली. मला हसून त्यानं हातात हात दिला. गाडीत पळतच जाऊन बसला. 5 मिनिटं झाली आणि परत हसत हसत खाली उतरला आणि माझ्या शेजारी येऊन उभारला. मग मी त्याला सहजच विचारलं की तुम्हाला पाय दुखत होता तुमचा, तुम्हाला गडबड होती, मग तुम्ही गाडीतनं का उतरला? त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं. तो म्हणला की ही एशियाडची गाडी आहे आणि या गाडीचं तिकीट 100 रुपये महाग आहे. या 100 रुपयामध्ये माझ्या 2 मुलांची चॉकलेट येतील. बाप होणं म्हणजे गरजा पूर्ण करणं नसतं. बाप होणं म्हणजे स्वतःच्या गरजा मारून मुलांच्या गरजा पूर्ण करणे असतं. जातानाचं त्याचं हसू, त्यामध्ये समाधान होतं. येतानाचं त्याचं हसू, त्यामध्ये गरिबीचे आणि जबाबदारीचे चटके होते. या प्रसंगाबद्दल सुद्धा मी एकदा लिहिलं होतं. कधी सूर्याकडूनही मिळतो तर कधी पंथीकडूनही मिळतो. म्हणून प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सूर्य म्हणता येत नाही. आधार द्यावा लागतो, त्रास सहन करावा लागतो, आवड निवड छंद सोडून त्याग करावा लागतो. जन्म देणाऱ्या प्रत्येकालाच बाप बनता येत नाही. ह्या वडिलांबद्दल लिहित असताना कुठले शब्द वापरले पाहिजेत? माझं असं मत आहे की रोजच्या दिसणाऱ्या गोष्टींचा, वस्तूंचा वापर जर वडील ह्या विषयी लिहिण्यासाठी केला तर कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणूनच मी एकदा असं लिहिलं होतं की कुणीतरी एका हातावर चंद्र ठेवला, कुणीतरी माझ्या एका हातावर चंद्र ठेवला, दुसऱ्या हातावर सूर्य ठेवला आणि त्याच वेळी वडिलांनी खांद्यावर हात ठेवला. तेव्हा दोन्ही हातांपेक्षा मला माझा खांदा जड वाटला. धन्यवाद.